हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बाळाचं बारसं पाहायला मिळणार आहे। तर आमच्या घरी छोटीशी गोड अशी परी आलेली आहे, तर तिचंच नाव ठेवायचं होतं आज। आणि आम्ही ठरवलं होतं की 1.25 महिन्यानेच बाळाचं बारसं करायचं, कारण बाळ छोटं असतं आणि सगळे पाहुणे वगैरे आल्यामुळे कोणतीही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही 1.25 महिन्याने बारसं करायचं असं ठरवलं। आणि सकाळी इकडे बारशाच्या तयारीला सगळे माझ्या बहिणी वगैरे आल्या होत्या। आम्हाला डेकोरेशनसाठी काही फुले पाहिजे होती, सो माझ्या पप्पांनी जाऊन छान अशी शेवंतीची फुले वगैरे आणली होती आणि सगळ्यांनी मिळून मस्त अशा माळा बनवल्या फुलाच्या, कारण आम्हाला बारशासाठी माळा पाहिजे होत्या आणि त्या फुलाचंच आम्ही डेकोरेशन बनवणार होतो पाळण्याभोवती। तर सगळ्यांनी मिळून असं मस्त डेकोरेशन केलं फुलांचं पाळण्याला। आणि अजून इकडे डेकोरेशन करायचं सुरूच होतं, तेवढ्यात सगळे पाहुणे वगैरे आले होते, कारण माळा वगैरे बनवायला थोडासा जास्त वेळ लागला आणि त्याच्यामुळे मग डेकोरेशनला पण वेळ लागला। तिकडे डेकोरेशन सुरू होतं इतक्या तिकडे बारशासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या होत्या। एका घोड्यावरती तांदळाने असं मस्त चिन्ह बनवलं होतं, हे काय आहे मला पण माहित नाही, पण प्रत्येक वेळी हे असं बनवतात। आणि त्याच्यानंतर जे कणकीचे दिवे होते ते पाळण्याखाली ठेवायचे असतात, जेव्हा बाळाचं आपण नाव ठेवत असतो, पाळणा म्हणत असतो तेव्हा। तर त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, आरतीचं ताट वगैरे। त्याच्यानंतर बाळाच्या दोन्ही आत्यांनी असं बाळाला जे देवांची नावं असतात ते घेऊन हे केलं आणि त्यानंतर मग बाळाला पाळण्यात घातलं, पाळणा वगैरे पूजून। बाळाला पाळण्यात घातल्यानंतर ज्या बाळाच्या आत्या असतात त्यांना सुंटोड आणि साखर वाटायची असते, त्यांना सुंटोड आणि साखर खायला द्यायचं। आणि त्याच्यानंतर बाळाच्या कानामध्ये सगळ्या देवांची नावं, जसं की 5 देवांची नावं घ्यायची असतात आणि त्यानंतर जे आपण बाळाचं नाव ठेवणार आहे ते नाव घेऊन त्यांनी बाळाच्या कानामध्ये कूर केलं होतं। आणि शेवटी समजेलच तुम्हाला आमच्या बाळाचे नाव काय आहे ते। आमच्या घरून आलेलं जे ओटीचं सामान असतं ते सगळ्यात आधी आपल्या सासरहून आलेलं सामान ओटीचं, ते आपली ओटी भरायची असतात। तर तसंच हळदी कुंकू लावून माझ्या जाऊबाईंनी माझी ओटी भरली आणि बारशासाठी सगळे पाहुणे आले होते माझ्या घरचे, बाळाची आजी आजोबा, काका काकू, आत्या आणि बाळाच्या बहिणी भाऊ सगळेजण आले होते आणि माझी ओटी वगैरे भरली। आणि त्यानंतर मग बाळाचे जे बारशासाठी जे गीतं म्हणायचे असतात ते सगळे म्हणायला सुरुवात केली। तुम्हाला हे सगळं आता पाहायला मिळेल पुढे, नक्की ऐका। अशा पद्धतीने बाळाची आजी, आत्या, मावशी या सगळ्यांनी मिळून बाळाची 5 गीतं जी असतात ती गायली आणि त्याच्या शेवटी बाळाचं नाव सांगितलं सगळ्यांना। आणि सुटोडा त्याचबरोबर घुगऱ्या या सगळ्या गोष्टी सगळ्यांना वाटल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण करायला घेतलं। सगळ्यात जास्त पाळणा हलवायची गडबड आमच्या अंतराला आणि अंतरासोबतच आमच्या देवश्रीला पण होती। सगळ्या मुलींनी मिळून तिथे पाळणा हलवायला घेतला होता। कधी एकदा बाळाला मांडीवर घेतोय असं झालं होतं, सगळ्यांनी एका पाठोपाठ एक बाळाला मांडीवर वगैरे घेतलं। आणि शेवटी आमच्या दीदींनी आणि माझ्या मावशींनी मिळून एक गाणं म्हटलं होतं, ते मला खूपच आवडलं, तुम्ही नक्की ऐका। आणि इथे शेवटी फायनली आम्ही आमच्या बाळाचं नाव रिव्हील करत आहोत। तर आमच्या पिल्लूचं नाव आहे शिवन्या। तुम्हाला आमच्या बाळाचं नाव कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आम्हाला तर खूप आवडलं, खूप ऑप्शन्स होते पण आम्हाला शिवन्याच नाव ठेवायचं होतं, म्हणून आम्ही शिवन्या नाव ठेवलं होतं। सगळ्यांनी बाळासोबत छान छान फोटोज क्लिक केले। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। परत भेटू आपण अशाच छान छान व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।